श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आपण मटकीची सुकी भाजी बनवत आहोत. त्यासाठी आपण एक कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावरती आपण ह्याच्यामध्ये राई जिरं घालणार आहोत. त्यानंतर कढीपत्ता घालत आहे मी इथे. त्यानंतर कांदा घालायचा आहे. ते छान कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण टोमॅटो घालत आहोत त्याच्यामध्ये. टोमॅटो छान असं मऊ शिजेपर्यंत ठेवायचं आहे. त्यानंतर हिरवी मिरची घालत आहोत आपण याच्यामध्ये. कोथिंबीर घातलेली आहे. त्यानंतर आपण हळद घातलेली आहे, ती छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे मोड आलेली मटकी घालत आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घालत आहोत. मीठ छान सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनटं अशीच ठेवायची आहेत. 10 मिनटानंतर झाकण काढून तुम्ही बघू शकता इथे किती छान अशी आपली भाजी झालेली आहे. तयार आहे आपली मटकीची सुकी भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.